नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण म्हणतो की कापूस हे पीक बिगर खत आणि बिगर रासायनिक खत आणि बिगर पेस्टिसाइड फर्टिलायझर टाकल्याशिवाय येत नाही, असं बऱ्याच तज्ज्ञांचं मत आहे। तर हे पहा, त्याचं एक प्रात्यक्षिक उदाहरण एक समोर आहे। याला कुठलाही खत नाही आहे, कुठलाही औषध नाही आहे, सहज सरकी इथं हे वाडा आहे सारंगपूरचा परस वाडा म्हणून। तर परस बागेमध्ये उगवलेलं सहज उगवलेली एक सरकी पडली आणि तिथं एक झाड उगवलं कापसाचं, आणि ते कापसाचं झाड असं नॅचरल पद्धतीने वाढलं। तर नॅचरल पद्धतीने वाढलेल्या कापसाला पहा किती माल आहे आणि किती मस्त बहारदार झाड इथं बनलेलं आहे कापसाचं। बीटी कॉटन सीड्सचं झाड आहे हे, बीटीच कापसाच्या सरकी पडलेली आहे आणि त्याचं हे एक प्रात्यक्षिक उदाहरण आहे। बिगर खताचं आणि बिगर औषधाचं हे झाड इथं उभं आहे। तर ज्याही शेतकऱ्यांना वाटतं की बिगर खताचं औषधाचं कापूस येऊच शकत नाही, त्यांच्यासाठी हे प्रात्यक्षिक उदाहरण आहे। लक्षपूर्वक पहा। आजूबाजूला तणनाशक मारलेलं दिसतंय। थँक्यू मित्रांनो। जय जवान जय किसान, वंदे मातरम।